आता हे समतानगर मधले कारवाया मी थांबवलेले आहेत. तर कलालला तर लावलाय कामाला. हायकोर्टाने झापलाय त्यांना. कसले अग्रीमेंट, गरिबांना काही पण अग्रीमेंट दाखवतात आणि हे लोक सह्या घेतात त्या बिचाऱ्यांच्या. हॉस्पिटल आहे कुठं तरी पाईपलाईनच्या इथं खड्ड्यात, त्याच्या बाजूला 2 माळ्याचं गटराला लागून काम चालू आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ती बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा, मला हे कळत नाही आपलं बीट काय करत असतं. 8-8, 9-9 माळे तुमचे रेडी होतात. बीट करताय काय? मग चला आपण राऊंडला जाऊ आता. आई माता मंदिरच्या इकडचं. आई माता मंदिर कोणाकडे? तुमच्या इथपर्यंत कुठपर्यंत आहे आपली हद्द? म्हणजे इकडं नाही, इकडे म्हणजे हा पाईपलाईनची ती बाजू हा आणि रस्त्याची ती बाजू. मेन रोड कोकण रोड 2 आहे ना. आता इकडनं आपण समोर गेलो, इथून आपण बाहेर गेलो हा की लेफ्ट मारला ना तर लेफ्ट साइड लोकमान्य समिती. हा, हे बसलेले लोकमान्य समिती. हे लोकमान्य समितीत आहे. लेफ्ट साइड आणि राईट साइड वरचा नाही, राईट पण इथून राईट तो कोकण आहे. नाही, हा रोड आता सरळ गेला. हा, आता आपण समजा तुम्ही इथून बाहेर पडला आणि आई माताकडे गेला, हा, तर ही पूर्ण लोकमान्य म्हणजे इकडे ना आपली ना वर्तक नगर आहे. ही वर्तक इथे 2 समिती आहेत. लोकमान्य कुठे आली? इथे बाजूला बसतात ना. म्हणजे वर्तक नगर प्रभाग समितीच्या अंतर्गत आहे. हा, म्हणजे ते इकडनं सरळ गेलं की समोर आई माता मंदिरची राईट साइड. आई माता मंदिरची राईट नाही, कोकण रोड नंबर 2 ने आपण आलो की नाही, हा. रेमंड कडून. हा, रेमंडची जी राईट साइड आहे ती वर्तक नगरच्या हद्दीत आहे. अलीकडची आणि लेफ्ट साइड आहे वर्तक पाईपलाईन, विजयनगरची ही पाईपलाईन. हा, तिथून इकडे आपण वरती आलो की फॉरेस्ट पर्यंत हा. ती लोकमान्य एवढ्या गावाच्या गेट पर्यंत आपल्याकडे श्री शैलम पर्यंत नाही इकडून सगळं पवार नगर. पवार नगर घ्यायचं. मग पवार नगरचं माहिती द्या त्यांना की तिथून जे माडाची जी आहेत, मी माडाला लेटर दिलं. माडाने मला सांगितलं टीएमसीचं काम आहे ते. त्यांनी मला मॅप बिप सगळं दिले. 400-350 जो एरिया आहे त्यांचा तो आहे. आता तुम्ही बघाल तो नवीन रोड झालाय, तिथे खाली त्यांनी 3 माळे बांधले. आम्ही समजू शकतो, चला असू दे. आता रस्त्यापासून वर पण 3 माळे म्हणजे 6 माळ्याचा एक बंगला, आणि ते पण कमर्शियल तुम्ही करून टाकलं, राहण्यासाठी पण नाही. मी पण दिले पत्र, मी पण पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात दिले. नाही, पण त्यांना सांगा की आम्ही कारवाईचं नियोजन करतो म्हणून आमच्याकडून हे सगळं पूर्ण तुमच्या फुले नगरचं होतं ना हो. हा. तिकडे लोकमान्याला दिलंय. दिलाय ना. हा, आपण तिकडे हा कोरमचा कोणाचा आहे? कोरमच्या त्या सुलभ शौचालयाच्या बाजूला 2-3 ते चहावाला आणि हे दुकानं झाले. हॉस्पिटलच्या बाजूला, रेस केअरच्या बाजूला. ते कोणाकडे आहे? मध्ये नाला आहे ना, नाल्याच्या अलीकडे, नाल्याच्या पलीकडे कोरम मॉल आपल्याकडे, तारांगण आपल्याकडे. मध्ये नाला क्रॉस झाला की तिकडे गेलं की ते त्यांच्याकडे जातं. लोकमान्य बाजूलाच आहे ना. ते फक्त पवार नगरचं म्हणजे तुमच्याकडे आहे. आम्हाला किती दिवसात त्याच्यावर दिसेल कारवाई? आता पत्रकार घेऊन ठेवतो आमच्याकडून. आम्ही मनुष्यबळ वगैरे करू, त्यांनी त्यांच्या अधिकारी पाठवली. तुम्ही त्यांना सांगा. मग सांगितलं आम्ही तसं पत्र लिहिलंय, त्यांनी येऊ दे ना. त्या पत्र मी त्यात लिहिलेलं आहे माझी माहिती अधिकारी. हा, मला पत्राची प्रत द्या, मी म्हाडाला देतो. कामगार हॉस्पिटल आपल्याकडे नाही ना इथे, त्यांच्याकडे लोकमान्य. येऊ दे. तुमचं काय? आमचं एवढं झालं. हा, 150 बंगले सगळे तोडायला सांगतो. करताय कारवाई? ते बोलतात करतोय. तो तक्रारदार म्हणतो कपडे घेऊन मी इथं बसणार आहे, कपडे घालून. मी पण आताच बसतो कपडे घालून. नाही, कशाला येतील तेव्हा येऊन येतील तर काय सारखा खर्च महापालिकेला कुठं लावायचा? एकदाच सगळं साफ करू की.
हा, बरोबर ना? जेव्हा येणार असतील तुम्हाला कळवतील, मला सांगा, मी अख्खा मीडिया घेऊन येतो. उलट चांगलं आहे ना, चांगलं काम करतं तर आम्ही यांच्या सामाजिक संस्था यांच्या पाठीशी उभे राहू. अरे इथे गरिबांच्या झोपड्यांवरती आणि याच्यावरती तुम्ही पटापट पटापट कायदा वेदा काय नाही चालत इथे. आता हे समतानगर मधले कारवाया मी थांबवलेले आहेत, तर कलालला तर लावलाय कामाला. हायकोर्टाने झापलाय त्यांना. कसले अग्रीमेंट, गरिबांना काही पण अग्रीमेंट दाखवतात आणि हे लोक सह्या घेतात त्या बिचाऱ्यांच्या, आणि यांचे अधिकारी धमक्या देतात, जा काय करायचं ते कर. इथे वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये देवकाते नावाचा माणूस हा यांचा देव आहे. माहितीये का तुम्हाला? अधिकाऱ्यांना तोंडावर शिव्या देतोय, तू चुप रे, रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, आणि जबरदस्ती खाली करतायत. तुम्हाला माहिती नाही एवढा मोठा कांड आहे ना तो. आता मी मीडियात घेणार आहे, मी सगळे पेपर जमवलेत. हायकोर्टातून स्टे दिलेला आहे. लोकांना बिचाऱ्यांना माहित नसतं, जबरदस्ती बिल्डिंग बिल्डरच्या नावाने खाली करतात हे लोक. आता तो सगळ्यात मोठा आयटम तो झालेला आहे की तो SRA प्रकल्प आहे, यांनी प्रायव्हेट वाल्यांना दिला. बिल्डरच्या अकाउंटला पैसे किती पाहिजेत कायद्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहेत की 5 वर्षाचा भाडं त्याच्या अकाउंटला पाहिजे तर त्यांनी काम घ्यायचं. या माणसाच्या अकाउंटला 10 लाख रुपये. त्यांनी नवीन कंपनी 6 महिन्यापूर्वी ओपन केली आणि त्यांनी सगळं खाली करून तिथे धमक्या देऊन लोकांना दादागिरी चालू आहे. ना अग्रीमेंट ना काय ना काय. आता हायकोर्टने स्टे दिले आणि कलालला विचारले की काय आहे ना, पेपर सादर करीत कोर्टात. अरे अंधा कानून आहे नुसता, गरिबांना मारत सुटलेले आहेत. उलट बरं आहे तुमचा बंगला तुटला, सॉरी त्याच्याबद्दल, पण 150 बंगले तुटतील त्याबद्दल आनंद आहे आम्हाला. आनंद आहे की बाबा 150 बंगले तुटतील. वाघ बोलतात खाली आला. कोणी काल व्हिडिओ टाकलाय मीडियाने, वाघ कुठे खाली आला. मग कुठे येणार? तुम्ही त्यांच्या घरात घुसल्यावर तो तुमच्या घरात नाही घुसणार. तुम्ही अख्खा येऊर खाऊन टाकलात. सगळ्यात नालायक लोक म्हणजे बीट एक प्रकार असतो, त्यांचं काम आहे अख्ख्या एरियामध्ये लक्ष ठेवायचं. जसं आपलं पोलिसांचं बीट मार्शल असतं त्यांचं, की कुठे अनधिकृत कामं चालू आहेत. 7-7, 8-8 माळ्याच्या बिल्डिंग ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उभ्या राहतात आणि यांचं लक्ष नाही. आता साहेब थोडी जाणार फिरायला, पगार कसला घेतात कर्मचारी? त्यांनी येऊन रिपोर्टिंग इथं दिलं पाहिजे. आम्ही हायकोर्टात गेलो. आता हायकोर्टात फालतूमध्ये आमच्या एक फायलीला 1.5 लाख रुपये चाललेत, पण सोडणार नाही. हायकोर्टात डायरेक्ट तोडायची कारवाई आहे. आता खान कंपाऊंड कसं साफ केलं तसं इकडे पण आता आम्ही अपील केलेलं आहे की अधिकाऱ्यांना पण त्याच्यात वर्ग करा, कारवाई करा त्यांच्यावरती, की पाणी खातं, अतिक्रमण विभाग, शहर विकास आणि पोलीस डिपार्टमेंट यांचा हात असल्याशिवाय बिल्डिंग झाली कशी? MSEBने लाईट दिली कशी? आज चक्रा मारायला लागतात 10 वेळा MSEB साठी. तुम्ही लाईट पाणी सगळा टॅग ब्रिक्स लावून लगेच रेडी. आम्हाला सगळं माहिती आहे किती रुपये स्क्वेअर फीटने भाव चालू आहे त्यांचा. बनसोडे आहेत का बघा रे, बनसोडे ना साहेब, आणि पवार नगरचं लवकरात लवकर घ्या.